नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। माझ्या या प्रमिला जुवाड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। 2023 व 24 या सालामध्ये मार्गशीर्ष महिन्याचे 5 गुरुवार आले आहेत। तर आपण व्रताचे उद्यापन चौथ्या गुरुवारी करायचे की 5व्या गुरुवारी करायचे याबद्दल आपण बोलणार आहोत। मार्गशीर्ष गुरुवारी जे महालक्ष्मी व्रताचं उद्यापन केलं जातं ते शेवटच्या गुरुवारीच करतात, पण यावर्षी शेवटच्या गुरुवारी दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी अमावस्या आहे। त्यामुळे सगळीकडे असा गैरसमज पसरला आहे की 4 गुरुवार उपवास करून व्रताचं उद्यापन चौथ्या गुरुवारी करायचं, परंतु ते चुकीचं आहे, ते शास्त्रमान्य नाही। मार्गशीर्ष गुरुवारचे जे व्रत आहे ते नियमानुसार शेवटच्या गुरुवारीच त्याचे उद्यापन करतात, असा नियम आहे शास्त्रात। त्यामुळे अमावस्या जरी असली तरी उद्यापन हे करायचेच आहे। अमावस्या संध्याकाळी 5:27 आहे, त्यामुळे अमावस्येचा काही विषयच येत नाही। त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं पूजन हे संध्याकाळी, अमावस्या ही काय अशुभ मानली जात नाही। आपण लक्ष्मीपूजन हे अमावस्येला करतोच, त्यामुळे हा पर्वकाळ समजून 11 जानेवारी 2024 या दिवशी सायंकाळी लक्ष्मी व्रताचे उद्यापन करावे। सुवासिनींना दान देऊन, भोजन देऊन, दानधर्म करून उद्यापन हे करावेच। अमावस्या आणि या व्रताचा कोणताही संबंध नाही, त्यामुळे तुम्ही विधिवत हे व्रत पूर्ण करू शकता। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।